त्यांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक थोडंसं वेगळं सांगणार आहे, जे की मराठा समाजासाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ती सांगणार आहे तुम्हाला मी. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि प्रत्येक जो प्रश्न असणार आहे किंवा प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते तुम्ही बघून घ्या. कारण की जे आपल्या महाराष्ट्र शासनाने सर्वे सुरू केलेला आहे प्रत्येक गावामध्ये, जे मराठा समाज जो आहे त्यांच्यासाठी जे आपल्याला आरक्षण भेटणार आहे, ही आशा करतो तर ते भेटणार आहे. त्यासाठी एक सर्वे सुरू केलेला आहे सरकारने. त्यामध्ये मित्रांनो काय प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न तुम्हाला काय असतील, त्याचं उत्तर काय द्यायला पाहिजे, तुम्ही ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्या एका ह्या युट्यूब चॅनल म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओ नुसार. तर मित्रांनो सुरू करूया आपण की प्रश्न किती असतील, काय प्रश्न विचारले जाणार आणि कशा प्रकारे आपल्याला आन्सर वगैरे करायचे आहे, किंवा बऱ्यापैकी आन्सर आपल्याला तर खरेच करायचे आहेत, पण ते पण विचार करून करायचे आहेत मित्रांनो. बिकॉज त्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण आरक्षणचा जो असणार आहे टप्पा तो आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो पाहूया प्रश्नावली काय असेल. तर मित्रांनो इथे बघा, मी झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. इथे बघा, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे सर्वेक्षण मुलाखत अनुसूची, यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे. पहिली गोष्ट नाव आहे मित्रांनो, नावामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव विचारलं जाणार आहे. यानंतर पत्ता आहे, पत्ता म्हणजे काय की तुमचं कुठे राहता तुम्ही, तो पत्ता विचारला जाणार आहे. त्यानंतर गाव शहर म्हणजे गावामध्ये राहताय का शहरामध्ये राहताय ते एक विचारलं जाणार आहे. यानंतर मित्रांनो तालुका आहे, नंतर जिल्हा विचारला जाणार आहे. 6वा आहे मित्रांनो प्रश्न, गाव दुर्गम भागात आहे का, बरोबर, होय किंवा नाही, जे असेल ते तुम्हाला सांगायचं आहे तिथे. यानंतर मित्रांनो आधार कार्ड आहे का नाहीये त्या गोष्टी सांगायच्यात मित्रांनो. आधार कार्ड असल्यास त्याचा आधार नंबर क्रमांक ज्याला द्यायचा आहे त्याने देऊ शकता, ज्याला द्यायचा नाहीये त्याने कंपल्सरी नाहीये. तुम्ही आधार नंबर दिला किंवा नाही दिला तर तरी पण चालेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथे मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर विचारला जाणार आहे तुम्हाला. नंतर इथे वर्गवारी कॅटेगरी विचारला जाणार आहे मित्रांनो. हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न प्रॉपर जे पण तुमच्याकडे सर्वे करायला येणार आहेत त्यांना विचारायचे, त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे आणि त्यानुसारच द्यायचा आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण कोणत्या प्रवर्गातील आहात, खुला प्रवर्ग, ओपन आणि आरक्षित ईडब्ल्यूएस सोडून. म्हणजे खुला प्रवर्ग आहात तर खुला प्रवर्ग, आरक्षित असेल तर आरक्षित सांगायचे मित्रांनो. हे पण तुम्हाला विचारून घ्यायचंय जे सर्वे करायला येणार आहेत त्यांच्याकडून. यानंतर मित्रांनो तुम्ही मराठा आहात का, हो किंवा नाही. आता दुसरी गोष्ट इथे हो किंवा नाही, मराठा आहेत तर हो करायचे, नसेल तर नाही करायचे. मराठा नसल्यास जात कोणती आहे, पोटजात, ते सांगायचे. यानंतर पोटजात सांगायचे मित्रांनो. दुसरं मॉड्यूल बी यामध्ये काय विचारलं जाणार, कुटुंबाचे प्रश्न म्हणजे काय की निवासाचे प्रकार, की तुम्ही जे घरात राहताय ते घर कशाचं आहे. पहिलं मातीचं घर आहे, दुसरं बांबूचे घर, तिसरं विटाचे घर, चौथं दगडी घर, लाकडी घर, झोपडपट्टी राहताय, दगडी चाळमध्ये राहताय, लाकडी चाळमध्ये राहताय, अपार्टमेंट किंवा मजली इमारत आहे, 2-3 मजली इमारत, ते विचारलं जाणार मित्रांनो. नंतर बंगला किंवा वेगळे घर आहे ते विचारलं जाणार. तंबू विचारलं जाणार मित्रांनो. खोपा कुटी जे असेल ते, स्टुडिओ अपार्टमेंट असेल तर ते, घराची मालकी कशी आहे ते विचारलं जाणार आहे मित्रांनो, स्वतःच आहे का भाड्याने राहताय वगैरे. त्यानंतर नातेवाईकाचे घर वगैरे विचारलं जाणार आहे आणि इतर माहिती तुम्हाला विचारली जाईल. यानंतर 16 नंबरचा आहे मित्रांनो, सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून राहतात ते तुम्हाला सांगायचं मित्रांनो. 15 वर्षापेक्षा कमी किंवा 15 वर्षापेक्षा जास्त, यापैकी तुम्ही एक सांगू शकता. तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे, पांदन आहे, कच्चा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, डांबरी रस्ता खराब स्थितीमधील आहे, सिमेंटचा रस्ता आहे मित्रांनो, रस्ता उपलब्धच नाहीये आणि लागू नाही. या सर्व गोष्टीपैकी तुम्ही एक सांगू शकता. यानंतर मित्रांनो तुमचे गाव दुसऱ्या गावाशी, शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे काय, अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो काय, होय, नाही, लागू नाही, या तिन्हीपैकी काहीतरी निवडायचे मित्रांनो. यानंतर तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का, होय, नाही, लागू नाही, तिन्हीपैकी काहीतरी सांगायचे मित्रांनो. यानंतर कुटुंबाचा प्रकार एकल विभक्त आहे, संयुक्त कुटुंब आहे, विस्तारित कुटुंब आहे, हे तुम्ही सांगू शकता मित्रांनो. यानंतर इथे विचारणार आहे निवासाचा इतिहास, म्हणजे जे तुमचे पूर्वजांचे मूळ होतं ते सध्याचा निवास किंवा त्यांचा निवास जो आहे महाराष्ट्रात होता, तुमच्या कुटुंबाच्या निवासाच्या कालावधीची माहिती वगैरे तुम्हाला सगळं सांगायचं. यानंतर मित्रांनो बघा, पूर्वजांचे मूळ निवासस्थान म्हणजे गाव जे पण असेल, आता आपले पूर्वज असतात ते दुसऱ्या ठिकाणी राहत होते, ते नंतर आपण शिफ्ट झालो किंवा आपण दुसरीकडे राहायला गेलो, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे सांगायच्या मित्रांनो. यानंतर महाराष्ट्रामध्ये कधीपासून राहताय ते तुम्हाला इथे सांगायचंय मित्रांनो, बरोबर. असा प्रश्न असणार आहे. तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता, शेती असेल तर शेती, दुसरा असेल तर दुसरं सांगायचंय मित्रांनो. यानंतर कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय कोणता, मजुरी,
तुम्हाला जो सांगायचा तो तुम्ही सांगू शकता. व्यवसाय बदलायचा असल्यास बदलाची कारणे काय असतील, तर आर्थिक परिस्थिती सांगू शकता तुम्ही किंवा दुसरं कारण काहीतरी सांगू शकता. यानंतर मित्रांनो, सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा स्त्री सध्या सरकारी नोकरीला आहे का नाही ते तुम्हाला सांगायचंय. असेल तर हो, नसेल तर नाही सांगायचंय मित्रांनो. यानंतर जर करत असेल तर केंद्र सरकारी आहे का राज्य सरकारी मध्ये आहे ते सांगायचंय. निम सरकारी पण आहे मित्रांनो. सेवा वर्ग सांगायचा 1, 2, 3, 4 जे आपल्या पोस्ट असतात ना, 1 नंबर, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे सांगायचं मित्रांनो. तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यावसायिक आहे का, जसे की डॉक्टर, इंजिनियर, वकील असं कोणी आहे का? नाही. हो असेल तर हो, नाही असेल तर नाही सांगायचंय. जर हो तर कृपया व्यवसायाचे नाव सांगायचे मित्रांनो. कोणत्या शाळेत काम करतोय ते सांगायचे, कोणत्या पदावर आहे ते सांगायचे. जर कोणत्या पदावर असेल तर आणखी एक बघा मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे का? आता मित्रांनो, सरकार पण असं आहे की आपल्याला प्रश्न पण असे विचारलेत त्यांनी. जर लोकप्रतिनिधी असेल तर आपल्याला गरज पडणार आहे का त्याची कशाची आरक्षणाची? पडणार नाही, बरोबर आहे. तरी त्यांनी प्रश्न विचारला आहे मित्रांनो, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकता. कारण की आपण आरक्षणच मागतोय. कारण की आपल्याकडे आता कोणत्या पण नेत्याला आता बरेच नेते आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही असं ते बोलताय, मराठा नेते असून पण. तर त्या पद्धतीने तुम्ही नाही सांगू शकता मित्रांनो. नंतर आता असेल तर प्रश्नच येत नाही तुम्ही मित्रांनो, इथे डायरेक्टली तुम्हाला सोडून द्यायचंय. मॉड्यूल सी म्हणजे आर्थिक स्थिती काय आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे मित्रांनो. उत्पन्न स्रोत काय आहे तुमचा? पगार आहे, मजुरी आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, शेती आहे, भाडेपट्टी उत्पन्न, निवृत्ती वेतन, इतर. तर मित्रांनो, शक्यतो आपल्याकडे ज्यांच्याकडे शेती नाहीये त्यांनी मजुरी करायची आणि ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती करायची मित्रांनो. त्यानंतर घराचे क्षेत्रफळ जे असेल ते टाकायचे मित्रांनो. तुमच्या घरात किती खोल्या आहेत, आता याची गरज पण नाहीये तरी विचारलं जातं, तर किती खोल्या आहेत ते टाकायचे. यानंतर तुमच्या घरातील मुख्य पेयजल स्रोत कोणता, तर ते तुम्हाला दाखवायचे. सार्वजनिक नळ म्हणू शकतो आपण. बट मित्रांनो, सरकारने सार्वजनिक नळ हे पण सगळ्यांच्या घरामध्ये दिलेले नाहीयेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता मित्रांनो. कारण की आपल्याला याच्यामध्ये दुसरे ऑप्शन तर त्यांनी दिलेलेच नाहीत प्रॉपर. आपण जे वापरतो ते, जे आपण लांबून पाणी आणतो वगैरे, त्या गोष्टी दाखवल्या नाहीत मित्रांनो, बरोबर. यानंतर मित्रांनो, तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास पाण्याचे स्रोत किती अंतरावर आहे ते तुम्ही सांगू शकता मित्रांनो. तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम कोण करते ते तुम्हाला सांगायचे. महिला सदस्य असतील तेच, ऑफकोर्स महिला सदस्यच पाणी आणतो आपल्या तिकडे. स्वच्छता सुविधा, तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुविधा आहे का नाही, हो किंवा नाही, जे असेल ते सांगायचे मित्रांनो. आता तुमच्या घरातील सदस्य शौचास कुठे जातात हे सांगायचंय. उघड्यावर जातात, बाहेर जातात, घरात जातात, ते सगळ्या गोष्टी सांगायच्या. आता मित्रांनो, मी प्रश्न जे आहेत, प्रश्न खूप सारे आहेत, ते मी थोडस हळूहळू मी खाली घेतोय, तर ते प्रश्न तुम्ही वाचून घेऊ शकता. तसं मी वाचून दाखवतोच. तुमच्या घरात गॅस आहे का नाही ते विचारलंय मित्रांनो त्यांनी. स्वयंपाक कशावर करतात ते विचारलंय. शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती उपलब्ध असते? आता विजेचं मित्रांनो, वीज तर आपल्याकडे नसतेच. 5 मिनिटं ते 10 मिनिटं जाते. तर तरी पण तुम्हाला ते सांगायचंय मित्रांनो तिथे. हा, हा प्रश्न पण सरकारने विचारायची गरजच नव्हती, बिकॉज आपल्याकडे रात्रीचीच लाईट असते. हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी लाईट जी असते जास्तीत जास्त रात्रीची भेटते. तरी पण सरकारने हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो, कारण की मी खूप जास्त प्रश्न आहेत वाचून दाखवण्यामध्ये खूप जास्त वेळ जाईल. मी हळूहळू घेतोय, ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो.
मित्रांनो इथे विचारलं त्यांनी, तुमच्या घरात कोणी शेतमजूर करते का? हो असेल तर हो लिहायचं मित्रांनो. त्यानंतर घरात कोणी इतर मजुरी करतात का? हो लिहू शकता तुम्ही जर करत असतील तर. यानंतर मित्रांनो बघा, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य डबेवाल्याचे काम करतो का? करत असेल तर करत यस, नसेल करत तर नो करायचे. यानंतर मित्रांनो ऊसतोड कामगार आहेत का? तर ऊसतोड कामगार हो असेल तर हो, नाही असेल तर नाही मित्रांनो. म्हणजे कोणत्या पण तुम्ही जे गरीब कामं करताय का, हे त्यांचं म्हणणं आहे, ते विचारायचे. यानंतर मित्रांनो तुम्ही स्थलांतर केलंय तर स्थलांतर कशासाठी केलंय त्या सर्व गोष्टी. आता ते विचारताय घरात काय काय साहित्य आहे, आता याची काय गरज नाही, पण तरी पण वीज कनेक्शन विचारते, सिलिंग फॅन विचारते, एलपीजी स्टोव्ह विचारते. जसं की ज्यांना आरक्षण आहे ऑलरेडी त्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी नाही आहेत. आपल्याला त्यांना वाईट बोलायचं नाहीये, बट तुम्ही विचार करा की हे सर्व गोष्टी तुम्ही जे विचारताय, आता जीप, कार, जीप, व्हॅन, ट्रॅक्टर पण विचारताय. ब्रॉडबँड कनेक्शन, आता शेतकऱ्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन येणार, हे पण प्रश्न विचारला जातो मित्रांनो. बघा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत, आता हे 22 आपलं 21वं पान 22वं पान संपलं मित्रांनो, 23वं पान चालू आहे. हे बघा आता इथे विचारलंय, मुलांचे लग्न उशिरा होत असल्यास कारणे. आता काय काय कारण द्यायची तुम्ही सांगा मित्रांनो. बेरोजगारी सगळ्यात मोठं कारण आहे, कारण की आपल्याला जॉबच भेटत नाहीत. का जातीचं प्रमाणपत्र असेल तर जॉब भेटतात, आता आपल्याला प्रमाणपत्र नाही भेटत आणि जॉब पण भेटत नाहीये. इथे इतके सारे प्रश्न दिलेत मित्रांनो, ते प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, कारण की तुम्हाला वाचल्यानंतर सर्व प्रश्नाचं उत्तर काय द्यायला पाहिजे ते तुम्हाला कळेल. कारण की ते येतील तुमच्याकडे शिक्षक, जे झेडपीचे टीचर असतात ते आता सध्या हे करणार आहेत. मित्रांनो प्रश्न जो आहे तो प्रश्न व्यवस्थित विचारून घ्या आणि त्यानंतरच त्यांना उत्तर द्या. कारण की जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर देत नाहीये तर ते तुमच्या जे पूर्ण असेल, पूर्ण जी माहिती जाणार आहे वरती, ते त्याच्यावरतीच असणार आहे मित्रांनो. हे बघा यासाठी परत तुम्हाला पूर्वशालेय नाते किती जण आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला इथे विचारते, बरोबर. सदस्य शिक्षण स्थिती काय काय आहे ते सर्व विचारली जाते मित्रांनो. प्रत्येकाचे शिक्षण काय झालेलं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जात आहे. हे बघा मी प्रॉपर घेतोय. कोणाला पीडीएफ पाहिजे असेल तर मी याच्या खाली व्हॉट्सअपचा नंबर पण टाकणार आहे, तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो. इथे बघा 39 पेज आहे. 39 पेज वरती बघा अंगठ्याचा ठसा घेण्यातील सॉफ्टवेअर मध्ये कुटुंबाच्या प्रमुखाचा अंगठ्याचा ठसा, म्हणजे तुम्ही जी माहिती दिली त्याला जे पण काही होणार आहेत परिणाम, त्याला तुम्ही हे बघा दिलेली माहिती मी स्वतः दिली आहे, वाचली आहे, बरोबर व सत्य आहे. ही माहिती चुकीची असत्य आढळल्यास होणाऱ्या परिणामासाठी मी जबाबदार आहे, हे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. तर त्यामध्ये पूर्ण जबाबदारी तुमची आहे की तुम्हाला व्यवस्थित वाचून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो प्रॉपर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.